दंडवत हो. लीळा चरित्र पूर्वार्ध लीळा क्रमांक 49. नांदी एडी भावतीर्थी अवस्थान. म्हणजे नांदेड येथील स्वामींचं अवस्थान. अवस्थान म्हणजे मुक्काम. मग गोसावी तेथोनी नांदेडी अशी बीजे केले. मागचं मुक्काम जे होतं त्या मुक्काहून स्वामी नांदेड येथे आले. नांदेडी भावतीर्थी उत्तराभिमुख नरसिंहाचे देऊळ. नांदेडला भावतीर्थी त्याच्या उत्तराभिमुख दिशेला नरसिंहाचे देऊळ आहे. उत्तर दक्षिणे दोन्ही ओटे, एक उत्तर दिशेला आणि एक दक्षिण दिशेला असे 2 ओटे आहेत. तेथ गोसावी यांची निगता डाव्या हाताकडे. तिथून आतमध्ये जाताना मंदिरामध्ये डाव्या हाताकडे एक ओटा आहे. ते या ओट्यावरी गोसावी यांची आसन झाले. त्या आतमध्ये जाताना डाव्या हातावर जो ओटा आहे त्या वाटावर स्वामींचं अवस्थान झालं, मुक्काम झालं. उजवीकडे ओटा ते भांडारेकार असती आणि त्या ओट्याच्या उजव्या बाजूला जो होता ओटा जिथं स्वामी झोपले त्याच्या उजव्या बाजूला जो ओटा त्या ओट्यावर भांडारेकार झोपले. भांडारेकारी भिक्षेशी जाती, भिक्षा करून येती गोसावी यांशी आरोग्य देती. तर नांदेडला भांडारेकार भिक्षा मागायला जायचे, भिक्षा मागून आणायचे आणि स्वामींना भिक्षा द्यायचे. गोसावी आरोग्य देती. भिक्षा मागून आणल्यानंतर स्वामींना भोजन देत होते, स्वामींचं भोजन होत होतं. ही छोटीशी लीळा आहे नांदेडची, लीळा क्रमांक 49. आता लीळा क्रमांक 50. पटीसाळे निमित्ते भांडारेकारा शिक्षापन. नांदेडची जी पट्टी शाळा आहे त्या पट्टी शाळेच्या निमित्त भांडारेकरांना शिक्षा दिली, सजा दिली. त्याचं कारण काय? एको दिस भांडारेकार भिक्षेशी गेले होते, चौपटी शाळेशी लेकुरे पडते होती. एका दिवशी भांडारेकार भिक्षा मागायला गेले. भिक्षा मागायला गेले असताना तिथं जे पटीशाळा होती त्या पटीशाळामध्ये विद्यार्थी पूर्ण शिकत होते, अभ्यास करत होते. तव पटीशाळा पडते देखिली भांडारेकारी म्हणतले, अरे अरे बटिको हो उठा उठा, बाहेरी निघा पटीशाळा पडतीये. तर यांनी काय केलं, त्या पटीशाळेच्या वायव्य दिशेला एक भूत पिशाच म्हणा, काही म्हणा, देवी देवता म्हणा, ती शाळेच्या बाजूला एक वर उभी होती. एक वर उभी होती. कारण ते जे शाळा बांधलेली होती त्या शाळेची वास्तुशांती झालेली नव्हती. शाळा बांधली, शाळेची वास्तू केलेलं नव्हतं. तर एक देवता वर उभी झाली आणि एक देवता शाळेच्या दुसऱ्या खोल भागाला अशी लटकत होती. दोन्ही देवता लटकत होत्या. त्याच्यामुळे ते शाळेचं छत जे आहे, शाळेचं छत हालून राहिलं होतं. हे भटोबासांना दिसलं की शाळा हालून राहिली आणि पोरं आतमध्ये शिकत आहेत. अरे अरे बटिको हो उठा. भांडारेकारांनी जे जसं पाहिलं, अरे अरे बटिकरे हो उठा,
उठा बाहेरी निघा पटीशाळा पडती असती. ते जोरजोरानं बोंबलले, अरे पोरं चला लवकर बाहेर निघा, चला लवकर बाहेर निघा लवकर, हे शाळा हलून राहिली, शाळा आता पडते. हे फक्त भांडारेकरांनाच दिसत होतं, बाकी कोणाला दिसत नव्हतं. आणि ते अशी आश्चर्य झाले, ते आपुल्या घरा गेले. सर्व पोरं जसे धावत फटकन जशी घंटी वाजली की पोरं शाळेच्या बाहेर निघतात, तसं यांनी म्हटल्याबरोबर सर्व पोरं शाळेच्या बाहेर निघले. आणि जसे पोरं शाळेच्या बाहेर निघले, धडाल करणं पूर्ण शाळेचं छत खाली पडलं. आणि ते या आश्चर्य झाले, त्या सर्व पोरांना आश्चर्य झाले की बा हे कसं घडलं. या बामणानं आपल्याला म्हटल्याबरोबर शाळा एकदम खाली पडून गेली. ते आपुल्या घरा गेले, ती आपुल्या घरी सांगितले. त्या सर्व पोराईनं घरी गेल्याबरोबर आपापल्या आईवडिलांना ही हकीकत सांगितली की आज अशीशी घटना घडीत झाली. एक भिक्षुक होते, त्या भिक्षुकांनी आम्हाला म्हटलं बाहेर या सर्व. आम्ही जसे बाहेर आलो तर शाळा पूर्ण धडकनं खाली पडली. जर त्यांनी म्हटलं नसतं तर आम्ही सर्व तिथं गतप्राण झालो असतो. आजी आमते की महात्मा राहिले रवे अम्मावरी पटीशाळा पडती. तर ते महात्मा जर तिथं आले नसते आणि त्यांनी जर आम्हाला सूचना दिली नसती तर आमच्या अंगावर पूर्ण शाळा पडली असती. सांगितली बाहेरी निघालो, त्यांनी सांगितल्याबरोबर आम्ही सर्व लोक बाहेर निघालो. पटीशाळा पडली आणि शाळा धडकानं खाली पडली. हे पोरं आपापल्या आईवडिलांना घरी सांगत होते. मा घरोघरी पाठ पिढी बैसो घाली ती. मग ते लोक धावत पडत आले, कोण आहे बा भिक्षू, कोण आहे. त्यांना पाठ पिढी बैसो घाली ती. त्यांना बसायसाठी आसन केलं, पाठ टाकलं. पाय धुती टिळे गंध यक्षिदा करी ती. माळा तांबुडे सोपस्कर भिक्षा घाली ती. हात पाय धुतले, बसायला आसन दिलं, पाठ दिला आणि चांगल्या प्रकारची त्यांना भिक्षा दिली. ऐशी बरवी भिक्षा घेऊन भांडारेकार आले. गोसावी अशी नरसिंहाचा चौकी आसन. त्यावेळेस गोसावी यांना नरसिंहाचं मंदिर होतं. त्या नरसिंहाच्या मंदिरात चौकामध्ये स्वामी विराजमान होते. यांनी भिक्षा घेऊन आले आणि गोसावी त्यांती देखोनी श्री मुकुटाचेनी अनुकारे पुसिले. तेही अवघा वृत्तांतू सांगितला. ते आल्याबरोबर स्वामींनी मानीनं इशारा केला, काय झालं. मग त्यांनी जो घडलेला वृत्तांत जो आहे पूर्ण, तो वृत्तांत पूर्ण त्यांना सांगितला. जी मी भिक्षेशी गेलो तव साठे पडीशाळा पडत होते. मी ज्यावेळेस भिक्षेला गेलो तर माझं लक्ष गेलं की पट्टीशाळा पूर्ण पडून राहिली आणि मुलं आतमध्ये आहेत. मी या म्हणितले आरे उठा पटीशाळा रिचवला. मी त्यांना उठा म्हटलं, लवकर चाला म्हटलं. आणि सर्व पोरं शाळा खाली केली. ऐसे अवघे बाहेर उभे ठाकले. सर्व पोरं येऊन जसे बाहेर उभे राहिले तव पटीशाळा रिचविली तेही. जसे मुलं बाहेर येऊन उभे राहताबरोबर ताबडतोब पट्टीशाळा खाली पडली. घरोघरी सांगितले ऐसी आमते रखिले. त्या मुलांनी घरोघरी जाऊन प्रत्येक आपल्या आईवडिलांना सांगितलं. मग त्या लोकांनी जी मज पाठ पिढी बसवया घाली ती. त्यांनी पोरांना सांगल्यानंतर मला पाठ पिढं बसायला दिलं, आसन दिलं सर्व, आणि माझी अशीशी व्यवस्था केली. बरवी सोपस्कर भिक्षा सुती. चांगल्या प्रकारची भिक्षा त्यांनी मला दिली. टिळे गंध अक्षिदा. टिळे लावले, गंध अक्षिदा केला, फुलार्पण केलं आणि माझी पूजा केली. सर्वज्ञ म्हणितले हांगा. मग त्यावेळेस सर्वज्ञ म्हणितले, हे बघा. काय बोलले, हे बघा. ऐसेही केल्या लोकू न भजे. तुम्ही असे कर्म जर करसाल तर लोक तुम्हाला भजतील पुजतीलच. काय तुम्ही असे जर कर्म केले तर तुम्हाला लोक अनाशेच भजतील पुजतील.
तरी साधकाने असे कोणते कर्तव्य करू नये ज्याने लोक नमस्काराला चमत्कार करते. काय असे कामं करायचे नाही साधकानं की ज्याला नमस्काराला चमत्कार होईल. ऐसे न कीजे की तुम्हा ऐसे जे होईल परी हे नव्हे. असंच करा, पण अशा प्रकारचे साधकानं ज्ञानी माणसानं असं काम कधीच करू नये ज्याने त्यांना मान सन्मान मिळेल. ते काम करायचं नाही. तेवढी भांडारेकारे गोसावे आणते विनविले. मग त्यावेळेस भांडारेकार स्वामींना विनंती केली, जी जी आजी लागोनी ऐसे मी न करी. स्वामी राया, माझं चुकलं, याच्यानंतर मी असे कामं करणार नाही. मग ते न व्हावे, माझ्यापासून असं घडू नये असं मला तुम्ही सांगा. सर्वज्ञ म्हणितले ऐसे न करा तरी नव्हे. सर्वज्ञ म्हणा दिले, तुम्ही जर स्वतःहून असं करसाल नाही तर ते होणारच नाही. तुम्ही स्वतःहून गलती केली म्हणून ते झालं. तुम्ही जर स्वतःहून करायची कोशिशच जर नाही केली तर तुमच्या हातून घटना घडीन काय? नाही. तुम्ही नाही केले तर हे होणारच नाही. काय स्वामी काय म्हणतात, तुम्ही मला म्हणता आमच्याकडून असं घडलं नाही पाहिजे, पण तुम्ही स्वतःहून केलं ना. ते तुमच्या मनात प्रवृत्ती आली आणि तुम्ही जर असं केलंच नाही तर ते तुमच्या हातून घडीन काय? नाही घडणार. अशा तऱ्हेनं इथली ही लीळा आटोपली. लीळा क्रमांक 51 महत्वाची लीळा आहे. भांडारेकारा देहवसान, म्हणजे भांडारेकार सरले, देवदर्शनाला गेले. भांडारेकाराशी बाहेरी याचा उपद्रवो. बाहेरी जाती तरी गोसावी श्री करू देती. ते गोसावी यांचा श्री करू धरीती. मग गोसावी ते आणते बाहेरी नेती. त्यावेळेस काय झालं, भांडारेकरांना त्यांची तब्येत बिघडली आणि त्यांना अतिसार झाला. अतिसार म्हणजे जुलाब, म्हणजे संडास लागली. स्वामी त्यांना आतमध्ये नेत बाहेर आणत, आतमध्ये नेत बाहेर आणत, अशी सर्व स्वामी त्यांची सेवा करू लागले. बाहेरूनी भीतरी आणि ते शेतेयाची एर झारे दूर देखोनी. मग गोसावी ते पाशी शुश्रूषा करीती. अंदर नेणे बाहेर आणणे, अंदर नेणे म्हणजे स्वभावासाठी, संडासाठी त्यांना जुलाब लागला होता. तर स्वामी त्यांना हात धरून बोट धरून आतमध्ये नेत बाहेर आणत, आतमध्ये नेत बाहेर आणत, अशा प्रकारे स्वामी त्यांची सेवा करू लागले. आपुलेनी श्री कराते ते याचे वस्त्रे धुती. स्वतः स्वामी आपल्या हातानं त्यांचे जे गंदे झालेले वस्त्र संडासनं स्वामी ते धुत होते. मागुती पांगुरविती, ते झाल्यानंतर दुसरे कपडे त्यांना अंगावर घालून देत होते. बाहेरीती फेडीती ऐशी ते याची शुश्रूषा करीती. बाहेरीती फेडीती, जे गंदे झाले, काही झाले, कसे झाले, ते कपडे बाहेर फेकून देत होते. अशा प्रकारे त्यांची सेवा स्वामी करत होते. गंधी सुटली ते बळवे आणि ब्राह्मण नावेक ऐशी खंती करीती. त्याच्यामुळे काय झालं, त्यांचा जो जुलाब होता त्याच्यामुळे त्याचा वास येऊ लागला, गंदगी होऊ लागली. तर तिथला जो पुजारी होता तो खूप दुःखी व्हायला लागला की काय हे सरी गंदगी झाली, वास येऊन राहिला, सर गंदगी वाटते. तो पुजारीच्या मंदिरातला होता तो नाराज व्हायला लागला, दुःखी व्हायला लागला. आणि संन्यासी तेथं जपत होते. तिथं जे कोणी संन्यासी राहत होते ते जप करत होते, आपली प्रार्थना देव अर्चना जे काही करत होते तेही खंती करीती. तेही लोक दुःखी झाले. काय मग फालतू इथं वास येऊन राहिला, बाबाजी ते कोण राहिले, आम्ही जप करतो इथं. पुजारी आणि जे तिथं जे संन्यासी लोक होते ते सुद्धा आपल्या पद्धतीवर असे म्हणायला लागले.
गोसावी भांडारे कराती खानदेशी लावूनी गंगे पैलाडी नंदेश्वरा गेले. मग त्यावेळेस स्वामींनी काय केलं, निळभट भांडारेकरांना आपल्या खांद्यावर घेतलं, खांद्यावर उचललं आणि खानदेशी लावूनी गंगे पैलाडी नंदेश्वरा गेले. गंगा नदीच्या पलीकडे नंदेश्वराचं मंदिर होतं. त्या नंदेश्वराच्या मंदिरात स्वामी त्यांना आपल्या खांद्यावर उचलून घेऊन गेले. तेथं त्रिरात्री अवस्थान झाले. त्या नंदेश्वराच्या मंदिरात 3 रात्र स्वामींचं मुक्काम झालं भांडारेकरासोबत. भांडारेकरा देवसान समोर मांडला. ती परिस्थिती अशी होती, त्या मंदिरात भांडारेकर त्यांचं अंतिम क्षण जो होता त्यांच्या नजर समोर येत होता आणि तो त्यांचा देवसान व्हायचा शेवटचा काळ जवळ आलेला होता. मग गोसावी उशेया मांडी दिधली. स्वामी समजले आता याचा अंतिम काळ आला. स्वामींनी काय केलं, आपल्या मांडीची उशी त्यांना दिली. आपल्या मांडीवर त्यांचं मुंडकं ठेवलं, निळभट्टा भांडारेकरांचं. गोसावी म्हणितले भटो काळवंचना का कराना. काळवंचना म्हणजे ही एक सिद्धी आहे. स्वामी त्यांना म्हणाले, तुम्ही काळवंचना का करत नाही. काळवंचना म्हणजे तुम्हाला जो येणारा मृत्यू आहे तो तुम्हाला चुकवता येतो त्या सिद्धीमुळे. ही सिद्धी म्हणजे काळवंचना ही एक सिद्धी आहे. ते सिद्धी जर तुम्ही केली तर तुमचा जो येणारा मृत्यू आहे तो तुमचा मृत्यू टळून जाईल. मग गोसावी नाजी मज हे सन्निधान ऐसे उशीसे मांडी कैसी जी होवावे काही ते आताची होवावे जी. मग निळभट्टे भांडारेकर म्हणाले, मी काळवंचना सिद्धी जर केली तर माझा आजचा जो मरण आहे ते टळून जाईल, माझा मृत्यू चुकवीन. पण भविष्यात ही मांडी मला कधी भेटेल काय, काय ही मांडी मला कधी भेटेल काय. तर हे सन्निधान ऐसे उशीसे मांडी कैची जी होवावे काही ते आताची होवावे जी. स्वामींनी म्हटलं नाही, हा प्रसंग पुन्हा तुम्हाला येणार नाही, तुम्हाला पुन्हा माझी मांडी भेटणार नाही. मग निळभट्टा भांडारेकर म्हणाले, मग जे काही व्हायचं ते होऊ द्या, जे होईन ते होईन, मला आताच मरण पाहिजे. श्रीमुख अवलोकिता मग देवसान झाले. त्यांनी स्वामींचं श्रीमुख पाहिलं, चेहऱ्याकडे पाहिलं आणि त्यांनी आपला अंतिम श्वास सोडला. बडवा करवी कोदडी पावळे आणविले. स्वामींनी तिथला जो पुजारी होता त्याला सांगलं, तू कोदडी घेऊन ये, पावळे घेऊन ये. त्या बडव्यानं कोदडी पावळे आणले. खाच खनितिली गोसावी रिगोनी पडी पाहिले, डोईकडे गोसावी धरिले, पायाकडे बडवा धरिला. मग त्यांना दहन देण्यासाठी पुजाऱ्याने कोदडी पावडे आणले. गड्डा खोदला. गड्डा खोदल्यानंतर स्वामी त्या गड्ड्यामध्ये स्वतः उतरले. रिगोनी पाहिले, डोईकडे गोसावी धरिले. म्हणजे स्वामी आतमध्ये खड्ड्यात उतरले, खड्ड्याचं पाहिलं आणि त्याच्यानंतर डोईकडे गोसावी धरिले. त्यांचं ज्या साईडनं डोकं होतं स्वामींनी डोकं धरलं. पायाकडे बडवा धरिले. स्वामींनी मुंडकं धरलं आणि तो जो पुजारी होता त्यानं पाय धरले. मग ऐसा निक्षेपू केला. अशा प्रकारे त्यांची सुसूती त्यांनी केली.
मग सर्वज्ञे म्हणितले, मग बाई यांसी तेथ नसवेची, मग गोसावी तेथोनी बीजे केले. मग बाईसांनी विचारलं पुढे काय झालं. स्वामी म्हणाले, त्यांनी मला विचारलं होतं की ही मांडी मला भेटेल काय. तर मी त्यांना सांगितलं नाही, हा प्रसंग पुन्हा पुन्हा मिळणार नाही. याच्यावर ते बोलले की मग जर मला भेटणार नाही तर मला मग आत्ताच पाहिजे. अशा प्रकारे त्यांनी आपला देह त्याग केला. आणि त्याच्यानंतर मग गोसावी तेथोनी बीजे केले. स्वामी तिथून रवाना झाले. अशा प्रकारे भांडारेकर आणि स्वामी, भांडारेकरांना 16 वर्ष सन्निधान स्वामींचं मिळालं. किती वर्ष? 16 वर्ष. ही लीळा इथं आटोपली. लीळा क्रमांक 51. दंडवत हो.